हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मोरेज रेसिपीमध्ये. आजची जी रेसिपी आहे ती रेसिपी तुमचं कोलेस्ट्रॉल तर नक्कीच कमी करेल. इवन तुमच्या पोटातील जे कृमी आहेत म्हणजे जंतनाशक म्हणून सुद्धा ही रेसिपी खूप उपयुक्त आहे. ना कोशिंबीर ना भाजी, 2 in 1 असणारी ही जी रेसिपी आहे ती तुम्हा सर्वांच्या आवडीची आहे. ती रेसिपी म्हणजे वांग्याचं भरीत. चला तर मग वांग्याचं भरीत तयार करण्यासाठी कोणतं साहित्य लागतं ते आता आपण पाहू. तर या ठिकाणी मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट, 2 टेबलस्पून दही, त्याचप्रमाणे थोडीशी कोथिंबीर धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे. 1 टीस्पून साखर, चवीनुसार मीठ, त्याचप्रमाणे हिरव्या मिरच्या 5 ते 7 बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. त्याचप्रमाणे फोडणीसाठी 1 टीस्पून मोहरी आणि थोडंसं हिंग. त्यानंतर अतिशय महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे वांगी. तर या ठिकाणी मी 4 मीडियम साईजची वांगी घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून. त्याचप्रमाणे ती किडलेली नाहीत ना याची खात्री करून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे इथे मी भरतासाठी लागणारं जे प्रॉपर मोठं वांगं असतं ते घेतलेलं नाही, तर मीडियम साईजचीच मी वांगी घेतलेली आहेत. आणि त्याचा एक आपल्याला बेनिफिट असा होतो की ही जी वांगी आहे ती लवकर रोस्ट होतात, कमी वेळेमध्ये ती छान भाजली जातात. आता वांगी कशी भाजायची ते आता आपण पाहू. फ्रेंड्स, गॅस सुरू करून त्याच्यावरती मी आता रोस्टेड स्टँड ठेवणार आहे. या स्टँडवरती वांगी खूप छान भाजली जातात. वांगी भाजायला ठेवण्यापूर्वी मी प्रत्येक वांग्याला सर्व बाजूनी तेल लावून घेणार आहे. पहा, आता या वांग्याला मी सर्व बाजूनी तेल लावते. सर्व बाजूनी तेल लावून झाल्यानंतर काटेरी चमच्याने मी सर्व वांग्याला टोचे मारून घेणार आहे. पहा, टोचे मारून झाल्यानंतर मग मी ते भाजायला ठेवणार आहे. प्रत्येक वांग्याला तेल लावून अशा पद्धतीनं टोचे मारून मी घेणार आहे. आणि त्याचा एक फायदा असा होतो की वांगं जे आहे ते आतपर्यंत पूर्ण भाजलं जातं आणि जेव्हा त्याची आपण वरची साल काढतो तेव्हा ती इझी निघते. अशा पद्धतीनं वांग्यांना तेल लावून टोचे मारून गॅसवरती ही वांगी मी भाजायला ठेवत आहे. पहा फ्रेंड्स, वांगी किती मस्त भाजत आहेत. पण ती भाजत असताना आपण प्रत्येक वांगं असं पलटणार आहोत की जेणेकरून वांगं जे आहे ते सर्व बाजूनी भाजलं जाईल. आणि अशा प्रकारे आपण चारही वांगी वर खाली पलटून घेणार आहोत की जेणेकरून आपलं प्रत्येक वांगं हे छान असं भाजलं जाईल. वांगी भाजल्यानंतर ती आपण 10 मिनटं गार करण्यासाठी ठेवणार आहोत. बघा फ्रेंड्स, आपली वांगी जी आहे ती किती मस्त भाजलेली आहेत. बघा, हे वांगं किती छान भाजलेलं आहे. अशा पद्धतीनं आपली आता सर्व वांगी ही भाजून झालेली आहेत. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि ही वांगी आपण गार करण्यासाठी ठेवणार आहोत. फ्रेंड्स, आपली वांगी आता गार झालेली आहेत आणि पहा किती छान अशी भाजलेली आहेत. आता आपण या वांग्यावरचं जे साल आहे ते आता आपण काढून घेणार आहोत. त्याचप्रमाणे छानपैकी आतमध्ये असणारा जो पल्प आहे तो छान असा स्मॅश करून घेणार आहोत. पहा फ्रेंड्स, प्रत्येक वांग्यावरचं अशा पद्धतीनं आपण सगळं कवर काढून घेणार आहोत, त्याची वरची साल काढून घेणार आहोत. पहा किती मस्तपैकी आतमध्ये गर जो आहे तो रोस्ट झालेला आहे. आता आपण याला काय करणार आहोत, स्मॅश करून सुरीने प्रत्येक वांग्याची देठं काढून घेणार आहोत. पहा, अशा पद्धतीनं प्रत्येक वांग्याचं आपण देठ जे आहे ते काढून घेणार आहोत आणि नंतरच त्याला सुरीनीच स्मॅश करणार आहोत. कारण पल्प जो आहे तो अतिशय छान असा रोस्ट झालेला आहे, तो भाजला गेलेला आहे. फ्रेंड, आता मस्तपैकी हा गर स्मॅश झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण कांदा, शेंगदाण्याचं कूट, दही, त्याचप्रमाणे आपण साखर टाकणार आहोत, चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर वरून टाकून हे सगळे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते एकमेकांमध्ये आपण आता छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यावरून आपण वरून फोडणी ओतणार आहोत. चला तर मग आता थोडीशी आपण फोडणीची तयारी करून घेऊया.
फ्रेंड्स, आपण आता फोडणीसाठी तेलामध्ये मोहरी, हिंग, कढीपत्त्याची पानं घालणार आहोत. त्याचप्रमाणे मिरची जी चिरलेली होती ती मिरचीसुद्धा आपण या फोडणीमध्ये घालणार आहोत. आणि अशा पद्धतीने छान अशी आपली फोडणी तयार झालेली आहे. ही फोडणी आपण याच्यावरती आता घालणार आहोत. पहा फ्रेंड्स, किती मस्त आणि छान असं आपलं भरीत तयार झालेलं आहे. फोडणी टाकल्यानंतर आता ही जी फोडणी आहे ती सगळीकडे आपण काय करणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत. फ्रेंड्स, अशा पद्धतीनं वांग्याचं भरीत जे आहे ते तुम्ही नक्की करून पहा, कारण ह्याच्यामध्ये आपण दही टाकलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची जी टेस्ट आहे थोडी कोशिंबिरीसारखी सुद्धा आपल्याला लागते आणि आपल्याला कोशिंबीर वेगळी करण्याची गरज भासत नाही. फ्रेंड्स, तयार आहे आपलं खमंग रुचकर असं वांग्याचं भरीत. तुम्ही नक्की ट्राय करा, कारण अत्यंत साधी सोपी रेसिपी असून ही कमी वेळेमध्ये तयार होणारी रेसिपी आहे. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.